बिहारमध्ये पालिका निवडणुकीच्या निमित्ताने मोबाईलद्वारे मतदान पार. मोबाईलद्वारे मतदानाची सुविधा देणारं बिहार पहिलं राज्य. भाषा लादल्यामुळे बोर्डाचे 90,000 विद्यार्थी नापास. कर्नाटकमधील धक्कादायक प्रकार. तामिळनाडूतील द्रमुकचे मंत्री अनबिल पोयमोळींचा दावा. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अंतराळवीर शुभांशु शुक्लांना व्हिडिओ कॉल. अंतराळातून भारताचं तेजस्वी दर्शन. दररोज 16 सूर्योदय आणि सूर्यास्त पाहतो. शुभांशु शुक्लांचा मोदींसोबत संवाद. चारधाम यात्रा 24 तासांसाठी स्थगित. ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याने प्रशासन अलर्ट मोडवर. पाकिस्तानमध्ये जोरदार भूकंपाचे धक्के. 5.3 रिश्टर स्केलची तीव्रता. परिसरात भीतीचं वातावरण. गाझामध्ये इस्रायल सैन्याने हल्ल्यात गाझातील किमान 60 जण ठार. युद्धविरामाच्या संभाव्य चर्चेपूर्वी इस्रायल आक्रमक. सांगलीत मिरजेत मीरासाहेब दर्ग्यासमोर वारकऱ्यांचा रिंगण सोहळा. मिरजेत दिंडीचं मुस्लिम बांधवांकडून स्वागत. हिंदू मुस्लिम ऐक्याचं अनोखं उदाहरण. बालकांनाही दिंडीचा अनुभव घेता यावा यासाठी इंदापुरात शहा ग्लोबल स्कूलकडून चिमुकल्यांच्या दिंडीचं आयोजन. टाळांच्या गजरात अभंग गात या चिमुकल्यांची दिंडी. आषाढी एकादशी निमित्त पुण्यातून पंढरपूरसाठी आणखी 3 विशेष रेल्वे जाणार. भाविकांसाठी मध्य रेल्वेचा निर्णय. पुणे ते मिरज, मिरज ते नागपूर आणि मिरज ते लातूर रेल्वेचं नियोजन. संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आज फलटण इथून प्रस्थान ठेवणार. पालखी बरड या ठिकाणी मुक्कामी असणार. साताऱ्यात पालखीचा आजचा शेवटचा मुक्काम. इंदापुरात संत तुकाराम महाराज पालखीचा आज दुसरं गोल रिंगण रंगणार. कस्तुराबाई श्रीपती कदम विद्यालयाच्या प्रांगणात रिंगण सोहळा. हर्षवर्धन पाटील, महादेव जानकर उपस्थिती लावणार. रिंगणानंतर आज पालखी इंदापुरातच मुक्कामाला. संत ज्ञानेश्वर माऊली पालखीसह त्यांच्या मातापित्यांच्या पालखीचे चुंबळी इथे स्वागत. निवृत्ती आसराजी पवळ यांच्या वतीनं वारकऱ्यांसाठी नाश्त्याची सोय. कोयना धरणात 20,000 क्युसेकने पाण्याची आवक सुरू. धरणात सध्या 49.45 टीएमसी पाणी साठा. वाशिम जिल्ह्यात पुन्हा पावसाची संततधार. पेरणी केलेल्या पिकांना पावसाचा धोका. ढगफुटी झाल्याने अनेक ठिकाणी पेरण्या खोळंबल्या. राज्यात सरासरी 93% पावसाची नोंद. विदर्भात मात्र सर्वात कमी पावसाची नोंद. 28 जिल्ह्यांमध्ये 100% पाऊस बरसला. बुलढाणा जिल्ह्यात पावसामुळे शेतकऱ्यांचं नुकसान. प्रतापराव जाधवांनी शेतजमिनीची केली पाहणी. शेतकऱ्यांना आधार देत नुकसानीचे तत्काळ पंचनामे करण्याचे प्रशासनाला निर्देश. गडचिरोलीच्या छत्तीसगड सीमेकडील कुर्ता गावात पावसामुळे नागरिकांना अनेक समस्या. सामाजिक कार्यकर्ते बलराम सोमनानी यांच्याकडून नागरिकांना जीवनावश्यक साहित्याचं वाटप. बुलढाण्यात मेहकर आणि लोणार तालुक्यात मुसळधार पावसामुळे अनेक गावात मोठ्या प्रमाणात नुकसान. शेतकरी नेते रविकांत तुपकरांनी केली नुकसानीची पाहणी. बुलढाण्यात अनेक ठिकाणी अतिवृष्टीमुळे पिकांचं नुकसान. दुबार पेरणीचं संकट. तर पावसानं हजेरी लावल्यानं उर्वरित भागातील पेरण्याही पूर्ण. भंडाऱ्यात जोरदार पावसाची बॅटिंग. मुसळधार पावसामुळे वातावरणात गारवा. समाधानकारक पाऊस पडल्याने शेतीच्या कामांना वेग. सिंधुदुर्ग जिल्ह्याला पावसाचा येलो अलर्ट. जिल्ह्यात शेतीपूरक पाऊस. मात्र शेतीसाठी मुसळधार पावसाची आवश्यकता. वाशिम जिल्ह्यात 2 दिवस मुसळधार पाऊस. पुरामुळे कुकसा फाटा ते मांगुळ जनक मार्गाला फटका. मार्गावरील पूल आणि रस्ता गेला वाहून. मुसळधार पावसामुळे विदर्भ आणि मराठवाडा या 2 विभागाला जोडणारी पैनगंगा नदी प्रवाहित. नदीचं पात्र भरून वाहू लागल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण. छत्रपती संभाजीनगरात 9,422 मेट्रिक टन युरियाचा तुटवडा. खत कंपन्यांकडून युरिया खताचा पुरवठा होत नसल्याची शेतकऱ्यांची तक्रार. द्रव स्वरूपाचा नॅनो युरियाचा वापर करण्याचा कृषी विभागाचा सल्ला. अमरावतीच्या भातकुली तालुक्यात पावसाची विश्रांती. शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट. दमदार पावसाची शेतकऱ्यांना प्रतीक्षा.
मालेगावमध्ये बिगर शेती जमीन आणि गुंठेवारी खरेदी विक्री थांबल्याने नागरिक त्रस्त. नागरिकांच्या अडचणींचं दुय्यम निबंधक कार्यालयात निवेदन. वाशिमच्या रिसोड तालुक्यात शेतकऱ्यांना वन्य प्राण्यांचा त्रास, प्राण्यांकडून पिकांचं नुकसान. वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करण्याची वन विभागाकडे मागणी. पुण्यात मावळ इथे समाधानकारक पाऊस झाल्याने शेतकऱ्यांची भात रोपांची लागवड सुरू. मजूर मिळत नसल्याने शेतकऱ्यांचं यंत्राद्वारे लागवडीची गडबड. यूपीएससी मध्ये यश संपादित केलेल्या राज्यातील 20हून अधिक विद्यार्थ्यांचा कोल्हापुरात सत्कार. सुराज्य संस्थेच्या वतीनं कार्यक्रमाचं आयोजन. छत्रपती संभाजीनगरात जिल्हानिहाय जात पडताळणी समित्या तातडीने स्थापन करण्याचे आदेश. उच्च न्यायालयाच्या खंडपीठाचे आदेश. विद्यमान जात पडताळणी समित्यांवरील ताण कमी करण्यासाठी आदेश. वर्ध्याच्या कारंजा तालुक्यात 53 ग्रामपंचायतींमध्ये 30 जून ते 15 जुलै दरम्यान धरती आबा शिबिराचं आयोजन. शिबिरातून आदिवासी बांधवांना मिळणार शासकीय कामांसाठी लाभ. बीडमध्ये आष्टी तालुक्यात जपानी भाषा प्रशिक्षण केंद्राचं उद्घाटन. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना जपानी भाषा शिकायला मिळणार. राष्ट्रीय महिला आयोगाची 2 जुलै रोजी पुण्यात महिला जनसुनावणी. राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांच्या अध्यक्षतेत सुनावणी. प्राप्त तक्रारींचं जलद आणि प्रभावी निराकरण करण्यासाठी आयोजन. मुंबईतील पालिका इमारतीतील शाळांना दिलेल्या भाडेवाढीला स्थगिती देण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी. स्थगिती न दिल्यास मुंबईतील 220 शाळा बंद पडणार. यवतमाळमध्ये बाभुळ गावात पंचायतीत मुख्याधिकारी हजर नसल्याने त्यांच्या नावाच्या पाटीला घातला हार. रस्त्याची समस्या दाखल करण्यासाठी महिला पंचायतीत दाखल, मात्र कार्यालयाला कुलूप. मुंबईकरांवरील पाणी संकट दूर. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या 7 धरणांमधील पाणीसाठा 38.58%. 11वी प्रवेशाची पहिली यादी जाहीर. 6,32,194 विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी. सोमवारपासून प्रवेश प्रक्रियेला सुरुवात. मुंबई मेट्रोसाठी 57 नवीन गाड्यांची खरेदी करणार. L&T आणि NCC कंपन्या पहिल्यांदाच करणार मेट्रोची निर्मिती. चंद्रपुरात RT अंतर्गत शैक्षणिक सत्रात विद्यार्थ्यांसाठी 445 जागा अद्याप रिक्त. उपलब्ध 1,527 जागांपैकी 1,072 विद्यार्थ्यांचा प्रवेश. बुलढाण्यात उद्योजकांसाठी विविध विषयांवर एकदिवसीय कार्यशाळेचं आयोजन. कार्यशाळेत 60 उद्योजकांचा सक्रिय सहभाग. छत्रपती संभाजीनगरात राज्यातलं सर्वात मोठं स्क्रॅपिंग सेंटर उभारलं जाणार. एसटी महामंडळाच्या खुलताबाद येथील 100 एकर जागेत खासगी भागीदारीतून सेंटर उभारणार. राज्यात एसटीचे एकूण 3 स्क्रॅपिंग सेंटर उभारले जाणार. छत्रपती संभाजीनगरात 8 तासात 490 अतिक्रमणं हटवली. जालना रोडवरील केम्ब्रिज शाळा ते API कॉर्नर परिसरातील अतिक्रमणांवर धडक कारवाई. धाराशिवमध्ये पवनचक्कीच्या कारभाराविरोधात शेतकरी आक्रमक. महिलांकडून तहसील कार्यालयावर ठिय्या आंदोलन. तहसीलदारांकडून काम बंदचे आदेश. पवनचक्कीची कामे 5 दिवसांसाठी बंद. ठाण्यात प्रो गोविंदा लीग सीझन 3 ला सुरुवात. निमंत्रित संघांना रोख रकमेची बक्षिसे दिली जाणार. आज गोविंदा पथकात पात्रता फेरी होणार. चंद्रपूरमध्ये केवळ 11% वाहनांना लावली हाय सिक्युरिटी नंबर प्लेट. 15 ऑगस्ट पर्यंत HSRP नंबर प्लेट बसवण्याची अंतिम मुदत. गडचिरोलीत नगर परिषदेतील कचऱ्याच्या गाड्यांना नंबर प्लेटच नाही. स्वच्छतेचा कंत्राट अमरावतीच्या संस्थेकडे. हा नगर परिषदेचा बेजबाबदारपणा की कंत्राटदाराचा? नागरिकांचा प्रश्न. बुलढाण्यात संग्रामपूर तालुक्यात पाण्याच्या टाकीत अज्ञात व्यक्तीने टाकली घाण. टाकीतून 7 ते 8 गावांना नियमित पाणी पुरवठा. नागरिक संतप्त, तर दोषींवर कारवाईची मागणी. परभणीच्या कौसडी इथे रस्त्याची दुरावस्था. वाहन चालक त्रस्त. रस्त्याच्या दुरावस्थेमुळे ग्रामस्थांकडून नाराजी व्यक्त. तातडीने रस्ता करण्याची मागणी. बुलढाण्यात चोख पोलीस बंदोबस्तात. खामगाव शहरातील अतिक्रमण काढण्याला सुरुवात. संबंधित अतिक्रमणधारकांना नोटीस. हिंगोलीत नरसी नामदेव ते कडती जाणाऱ्या रस्त्यावर पुलाचं काम संथ गतीनं सुरू. वाहन चालकांना त्रास. तत्काळ काम पूर्ण करण्याची वाहन चालकांची मागणी. परभणीच्या पाथरी शहरात निकृष्ट कामाच्या चौकशीसाठी 4थ्या दिवशीही आमरण उपोषण.
नगर परिषद अंतर्गत कामाची चौकशी करून कारवाई करावी, नागरिकांची मागणी. बीड जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांच्या संख्येत घट, 4 वर्षात पटसंख्या 37,000 घटली. सिल्लोडमध्ये सोयगाव आगारात 5 अत्याधुनिक बसचं लोकार्पण, आमदार अब्दुल सत्तारांच्या हस्ते लोकार्पण. 11वी प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी जाहीर, शिक्षण संचालनालयाकडून पहिली यादी जाहीर. 30 जूनला जाहीर होणार होती यादी, 7 जुलैपर्यंत प्रवेश निश्चित करावा लागणार. परभणीत शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात शेतकऱ्यांची बैठकीत शक्तीपीठ महामार्गाच्या जमीन अधिग्रहणाला राज्यभरातून विरोध. सरकारने कितीही सक्ती केली तरी 1 इंचही जमीन न देण्याचा शेतकऱ्यांचा पवित्रा. धाराशिवमध्ये पवनचक्कीच्या कारभाराविरोधात शेतकरी आक्रमक, महिलांकडून तहसील कार्यालयावर ठिय्या आंदोलन. तहसीलदारांकडून काम बंदचे आदेश, पवनचक्कीची कामे 5 दिवसांसाठी बंद. ठाण्याच्या येऊरमध्ये रात्री उशिरापर्यंत धिंगाणा, प्रशासनाच्या वरदहस्ताने उशिरापर्यंत हॉटेल ढाबे सुरू. मुंबई हायकोर्टाकडून कारवाईचे आदेश. कल्याण डोंबिवलीत 1 जुलैला 7 तास पाणी पुरवठा बंद. संपूर्ण कल्याण डोंबिवलीसह ग्रामीण भागात देखील राहणार पाणी बंद. महावितरणकडून अधिकृत पत्राद्वारे माहिती. बुलढाण्यातील नांदुरा तालुक्यात तरवाडी गावात स्मशानभूमीची उभारणी. स्मशानभूमीकडे जाण्यास मात्र रस्ताच नाही. गावकऱ्यांनी तलाठी कार्यालयासमोर पार पाडला अंत्यविधी. लातूर ग्रीन वृक्ष टीमचं आंदोलन, शहरातील वृक्षतोडीच्या विरोधात केला संताप व्यक्त. भिवंडीत वनविभागाच्या डोंगरावरील झोपड्यांवर कारवाई, नागरिकांनी केला प्रखर विरोध. पालिका प्रशासनानं कारवाई थांबवण्याचा निर्णय घेतल्याने परिस्थिती शांत. कल्याणमधील मेट्रोच्या कामात मराठी अमराठी वाद चव्हाट्यावर. सुरक्षा रक्षकांना पगार मिळाला नसल्यानं वाद. मराठी मुलांना कामावरून काढण्याची धमकी. शिव जनरल कामगार सेना आक्रमक. मोर्चाची वेळच येऊ नये असा आमचा प्रयत्न, राज्य सरकारकडून मोर्चा थांबवण्यासाठी हालचाली सुरू. अजित पवार यांचं मोठं विधान. क्रिकेटर केदार जाधव यांनी घेतली उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट. माळेगाव कारखाना निवडणुकीतील विजयाबद्दल दिल्या शुभेच्छा. वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करणार. विधानसभा निवडणुकीत संध्याकाळी वाढलेल्या मतदानाचा विरोधात न्यायालयात जाणार. पुण्यात पीआयबीएमचा 15वा दीक्षांत समारंभ. झारखंडचे राज्यपाल संतोष कुमार गंगावरे यांच्या उपस्थितीत पार. व्यवस्थापन पदवीधरांनी कर्तव्यनिष्ठ नागरिक आणि आत्मनिर्भर भारताचे राष्ट्र निर्माते व्हावे. राज्यपालांचं पदवीधर विद्यार्थ्यांना आवाहन. हिंदी सक्तीविरोधात मनसे आणि ठाकरे आक्रमक. दादरच्या शिवसेना भवनासमोर मनसेंकडून बॅनरबाजी. कोणताही झेंडा न घेता मराठीसाठी एक व्हा अशा आशयाचे बॅनर. मुंबईत भाजप घेणार वॉर्डनिहाय आढावा. मुंबई पालिका निवडणूक संचलन समितीची घोषणा. एकूण 27 सदस्यांकडे जबाबदारी. ठाकरेंच्या शिवसेनेची आज महत्त्वाची बैठक. राज्यभर दुपारी 3 वाजता करणार जी.आरची होळी, तर संध्याकाळी 5 वाजता शिवसेना भवनात विशेष बैठक. 5 जुलैला हिंदी सक्तीविरोधात मोर्चाची जबाबदारी निश्चित. ठाकरे सेनेकडून राऊत, वरुण सरदेसाईंवर जबाबदारी. मनसेकडून बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, संदीप देशपांडेंवर जबाबदारी. सारथी संस्थेतील कामावरून अजित पवारांची नाराजी. पावसामुळे सारथी संस्थेतील पायऱ्यांवर पाणी साचलं होतं. पाहणी दरम्यान अजित पवारांनी व्यक्त केली नाराजी. नाशिकमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला धक्का. विलास शिंदे आज करणार शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश. एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत होणार पक्षप्रवेश. आमदार तानाजी सावंत यांची तब्येत खालावली. ससून रोडवरील रुबी हॉल क्लिनिकमध्ये उपचार सुरू. आपत्कालीन वैद्यकीय पथकाने केली तपासणी. सध्या तानाजी सावंत यांची प्रकृती स्थिर. मुंब्रेंच्या ड्रायव्हरची 150 कोटींची जमीन प्रकरण. जमिनीच्या वादग्रस्त व्यवहाराची चौकशी निर्णायक टप्प्यावर. मुंब्रेंचा चालक आणि जमीन मालकाची चौकशी होणार. आर्थिक गुन्हे शाखेने दोघांना बजावली नोटीस. शालेय शिक्षण मंत्र्यांनी बौद्धिक घोळ घातलाय. दादा भुसेंकडून शिक्षण खातं काढून घ्यावं. आदित्य ठाकरेंची दादा भुसेंवर टीका.
उद्यापासून राज्याचं पावसाळी अधिवेशन. आज संध्याकाळी अधिवेशन पूर्व चहापान कार्यक्रमानंतर रात्री कॅबिनेट बैठक होणार. बैठकीनंतर होणार मुख्यमंत्र्यांची पत्रकार परिषद. महाविकास आघाडीची आज बैठक. पावसाळी अधिवेशन निमित्त महाविकास आघाडीची बैठक. अंबादास दानवेंच्या शिवालय बंगला इथे बैठकीचं आयोजन. हिंदी सक्ती विरोधात आज मनसेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक. 5 जुलैला मनसेकडून आयोजित करण्यात आलेल्या मोर्चाच्या नियोजनासंदर्भात होणार बैठक. नितीन सरदेसाई आणि संदीप देशपांडेंच्या उपस्थितीत बैठकीचं आयोजन. हिंदी नाही इतिहास सक्तीचा करा, जितेंद्र आव्हाडांची मागणी. मंत्री मंगल प्रभात लोढांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केल्याचा आव्हाडांचा आरोप. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.